सुरुवात त्या एकमेव निर्मात्याच्या नावाने. आदाब. निर्मात्याची एक महान, स्पष्ट आणि आपण रोज पाहतो ते निशाणी म्हणजे पाणी. अल्लाह कुराणमध्ये वारंवार पाण्याचा उल्लेख करतो, कारण पाणी हे फक्त नैसर्गिक घटक नसून ते जीवनाचे मूळ आहे, अल्लाहच्या दयेचे प्रतीक आहे. कुराण अध्याय 21 आयत 30 मध्ये अल्लाह सांगतो की आम्ही प्रत्येक सजीव वस्तू पाण्यापासून निर्माण केली. या एकाच कथनात आधुनिक जीवशास्त्राचा मूलभूत सिद्धांत समावलेला आहे. आज विज्ञान स्पष्टपणे सांगते की सर्व सेल्स म्हणजे पेशींचा प्राथमिक घटक पाणी आहे. मानवी शरीर सुमारे 60 ते 70% पाण्याने बनलेले आहे. वनस्पतीमध्ये तर हे प्रमाण 80 ते 90% आहे. आपल्या पेशींचे कार्य, पोषक द्रव्यांचे वाहन, तापमान नियंत्रण हे सर्व पाण्याशिवाय अशक्य आहे. हे सत्य अल्लाहने 1400 वर्षापूर्वी माणसाला सांगितले. पुढे कुराण अध्याय 23 आयत 18 मध्ये अल्लाह सांगतो की आम्ही आकाशातून योग्य मोजमापात पाणी उतरवतो आणि त्या पृथ्वीमध्ये स्थिर करतो आणि आम्हाला ते काढून घेण्याचीही पूर्ण ताकद आहे. इथे मिकदार म्हणजे मोजमापात हा शब्द फार महत्वाचा आहे. आज हायड्रोलॉजी म्हणजे आधुनिक जलशास्त्र सांगते की पृथ्वीवरील पाण्याचे चक्र म्हणजे वॉटर सायकल अत्यंत अचूक आहे. समुद्रातून बाष्पीभवन, ढगांची निर्मिती, वाऱ्यांद्वारे त्याचे वहन, नंतर योग्य ठिकाणी पर्जन्य आणि शेवटी तेच पाणी नद्यांद्वारे परत समुद्रात. ही प्रक्रिया जर यत्किंचित ही बदलली तर पृथ्वीवर जीवन शक्य राहणार नाही. जर पाऊस जास्त पडला तर महापूर आणि कमी पडला तर दुष्काळ. पण हजारो वर्षापासून ही व्यवस्था संतुलित आहे. हे सगळं आपोआप घडू शकतं का? विचार करा. पुढे अध्याय 35 आयत 9 मध्ये तो सांगतो की अल्लाच आहे जो वारे पाठवतो. तो ढग उचलतात, मग आम्ही ते मृत भूमीकडे हाकतो आणि तिच्या मृत्यूनंतर तिला जीवन देतो पृथ्वीला. आणि आज विज्ञान काय सांगते पहा, की वाऱ्यांशिवाय पाऊस पडूच शकत नाही, कारण ढगांचे वहन आणि संघटन वाऱ्यांमुळेच होते. कुराणने हे सत्य त्या काळात मांडले जेव्हा मानवाला ढगांची रचना किंवा हवामानशास्त्राची कोणतीही माहिती नव्हती. पृथ्वीवर आपण जे काही खातोय, धान्य, फळे, भाज्या, पशुधन या सगळ्यांचे मूळ शेवटी पाण्यातच आहे. प्रकाश संश्लेषण म्हणजे फोटोसिंथेसिस ही प्रक्रिया जी संपूर्ण अन्न साखळीचा आधार आहे, ती पाणी, सूर्यप्रकाश आणि कार्बन डायऑक्साइड वर अवलंबून आहे. कुराण अध्याय 6 आयात 99 मध्ये अल्लाह म्हणतो की आम्ही पाण्याद्वारे प्रत्येक प्रकारची वनस्पती उगवतो. मित्रांनो, हे केवळ धार्मिक भाषा नाही तर शुद्ध वैज्ञानिक ज्ञान आहे. आणि पाणी केवळ जीवन देते असे नाही, तर पाणी शुद्धही करते, शारीरिक आणि आध्यात्मिक दोन्ही अर्थाने. इस्लाममध्ये वजू, गुस्ल, तयम्मुम याची संकल्पना आहे. आज विज्ञान सांगते की पाणी स्वच्छतेसाठी मूलभूत आहे. रोगांचा प्रसार रोखण्यासाठी स्वच्छ पाणी आवश्यक आहे. म्हणजेच इस्लामने स्वच्छतेला दिलेले महत्व आजच्या सार्वजनिक आरोग्यशास्त्राशी पूर्णतः सुसंगत आहे. इतकी अचूक, संतुलित आणि सातत्यपूर्ण व्यवस्था. पृथ्वी, पाणी, हवा, सूर्य, उष्णता, थंडी, ढग, वारे, ऋतू लाखो कोटी वर्षात एकही दिवस न चुकता चालू आहे. असा कारभार अनेक देवांनी, अंध अपघाताने किंवा अजान शक्तीने चालू शकतो का? कुराण स्पष्ट सांगतो अध्याय 21 आयत 22 मध्ये की जर आकाश आणि पृथ्वीमध्ये अल्लाखेरीज इतर देव असते तर दोन्ही नक्कीच नष्ट झाले असते, पृथ्वी आणि आकाश. म्हणूनच अल्लाह फक्त सामर्थ्यवान नाही तर ज्ञानी आणि दयाळू आहे. त्याने मानव, प्राणी आणि वनस्पती निर्माण करतानाच त्यांच्या गरजानुसार पाणी निर्माण केले आणि ते योग्य ठिकाणी योग्य प्रमाणात पोहोचावे म्हणून संपूर्ण व्यवस्था उभी केली. मग हे सगळे पाहूनही जो मनुष्य ईश्वराचा इन्कार करतो किंवा त्याच्यासोबत इतरांना भागीदार ठरवतो, तर त्याच्यापेक्षा अधिक अन्याय कोण असू शकतो? कारण पाणी फक्त द्रव नाही, तर ती एकेश्वराची साक्ष आहे. प्रत्येक थेंब जणू म्हणतो की मी एका परमेश्वराकडून आलो आहे. हेच पाणी माणसाला जगवते, पण त्याच वेळी त्याला विचार करायला शिकवते की अफलातफक करून म्हणजे तुम्ही विचार करत नाही का? तर मित्रांनो, आपणही विचार करूया की या सृष्टीचा प्रत्येक घटक कोठून आला आहे, तो कोणी निर्माण केला आहे. त्याद्वारे आपल्याला आपल्या जीवनाच्या अनेक प्रश्नांची उत्तरे आपोआपच मिळतील. धन्यवाद.